चला, गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांनो. आपले सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. पशुधन पर्यवेक्षक म्हणजे पशुसंवर्धन आयुक्तालय भरती पुणे या ठिकाणचे जे 266 पदाकरिता मान्यता प्राप्त झालेली आहे, त्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. नेमकी जाहिरात कधी येणार आहे? पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता मेल अँड फिमेल दोघं सुद्धा पात्र ठरणार आहेत. तर त्याचा शैक्षणिक पात्रता, त्याचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि वेतन या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहेत. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर थोडक्यात माहिती बघूया. पशुसंवर्धन भरती 2026 करिता तांत्रिक विषयासहित पशुधन पर्यवेक्षक ऑनलाईन बॅच आपण सुरू करत आहोत. 5 जानेवारी पासून ही बॅच म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. सर्व विषयासहित म्हणजे यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तुमचा तांत्रिक विषय हे असणार आहेत. ही बॅच 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता दिली जाणार आहे. तर ही यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सुद्धा मोफत दिले जाणार आहेत. आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहता येणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती कॉल करायचा आहे. त्यासोबतच कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी या पदाची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. ज्यांचा जीटीसी डिप्लोमा किंवा ज्यांचा बीएससी ऍग्रिकल्चर किंवा अलाइड ब्रँचेस म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फूड टेक्नॉलॉजी, त्यांच्यासाठी सुद्धा जे मेगा भरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर बघूया आपण जास्त वेळ न घेता. पशुसंवर्धन आयुक्तालय भरती 2026 पुणे या ठिकाणचे हे पद, एकूण 266 पदांची जाहिरात येणार आहे. जागा मंजूर झालेली आहे सर्वांपर्यंत. ही बातमी सुद्धा आपण दिलेली होती अपडेट. तर याची जाहिरात कधी येणार आहे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की पहिल्यांदा एमपीएससी म्हणजे ही पहिल्यांदाच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे परीक्षा गेली असल्या कारणाने कोणतीही परीक्षा असो त्याचं पहिल्यांदा त्या उमेदवारांना, परीक्षार्थींना परीक्षेचं स्वरूप आणि योजना कशी राहणार आहे, म्हणजे ती परीक्षा पूर्व मुख्य होणार आहे का, त्याच्यामध्ये काही मुलाखत वगैरे राहणार आहे का, निगेटिव्ह मार्किंग, मग ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आहे, पेपरचा पॅटर्न, कोणते टॉपिक घेतले जाणार आहेत, कोणते सब्जेक्ट असणार आहेत, या सर्व बाबी अगोदर क्लिअर केल्या जातात आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तर ही जाहिरात साधारणतः काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मार्च किंवा एप्रिल, साधारणतः एप्रिलमध्ये धरूया आपण, जाहिरात येईल. तिथनं पुढं 2 ते 3 महिने तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. एक्झाम 3 महिन्यानंतर होणार आहे. साधारणतः आपल्याकडे आता वेळ आहे अभ्यासाला, कारण तर या महिन्यात सुद्धा आचारसंहिता चालू आहे 15 जानेवारी पर्यंत. आणि तिथनं पुढे ग्रामीण भागातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा यामध्ये निवडणुकामध्ये जाणार आहे. आणि कोणत्याही निवडणुका असो म्हणजे राज्य निवडणूक आयोगामार्फत ह्या घेतल्या जातात. तर त्यामध्ये कोणत्याच एक्झाम करिता परीक्षा होत नाहीत किंवा जाहिराती निघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे. आता या ठिकाणी पात्रता, वेतन, अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा या संदर्भात माहिती बघूया आपण. शैक्षणिक पात्रता अर्हता मेल अँड फिमेल यांच्याकरिता सेमच आहे. ज्यांचा LSS डिप्लोमा झालेला आहे 10वी नंतर किंवा 12वी नंतर, किंवा ज्यांचं डिग्री कंप्लीट झालेली आहे पशुसंवर्धनची, असे मेल अँड फिमेल उमेदवार पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा पशुधन चिकित्सक असेल किंवा इतर जे काही पद आहेत त्याकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात. त्यानंतर तुमचा जो वयोमर्यादा आहे सांगितल्याप्रमाणे ओपन करिता 18 ते 38 आणि जे कॅटेगरीमधील उमेदवार आहेत त्यांच्याकरिता 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. त्यासोबतच अंशकालीन उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यासोबतच दिव्यांग उमेदवार आहेत, अनाथ उमेदवार आहेत, त्यांच्याकरिता 45 शिथिल क्षम करण्यात आलेली आहे. आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना 55 वर्ष वयोमर्यादा. त्यानंतर अभ्यासक्रम काय दिलेला आहे तुमचा? मराठी जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना आहे, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आहेत, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलचे विचारले जाणार आहेत. त्यासोबतच गणित आणि बौद्धिक चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी. तुम्ही एखादा उमेदवार प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होत आहेत किंवा तो अभ्यास करत आहे, मग त्याला ती सिच्युएशन हँडल करायची आहे ऑन दी स्पॉट. ओके, तुम्ही फील्डवर वरती असताना किंवा ऑफिसमध्ये असताना एखादा निर्णय घ्यायचा आहे, डिसिजन मेकिंग बोलतोय आपण त्याला, निर्णय क्षमता तुमची
तेवढी आहे का, कॅपेबल आहात का तुम्ही त्या पदाकरिता, त्याकरिता ही बौद्धिक चाचणी मेंटल ॲबिलिटीचं सब्जेक्ट ऍड केला जातो. आपण म्हणतो ना याचा काय फायदा होतो तिकडं, तर याचा नक्कीच प्रत्येक विषयाचा तुम्हाला परीक्षा पास झाल्यानंतर पदावर रुजू झाल्यानंतर फायदा होणार आहे. आणि जो महत्वाचा घटक आहे टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तांत्रिक घटक, यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांचा हा पेपर राहणार आहे. ओपन सांगितलं तुम्हाला आणि कास्टचं सुद्धा कॅटेगरीचं वयोमर्यादा सांगितलेली, वेतन याचं साधारणतः 32 ते 35च्या दरम्यान आहे. त्याच्यापेक्षा जास्त नवीन वेतन आयोगानुसार सुद्धा राहू शकतो. तर हे पूर्ण तुम्हाला माहिती जो व्हिडिओ बनवलेला आहे की 266 पद एमपीएससी मार्फत भरली जाणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता जाहिरात नेमकी अंदाजित कधी येऊ शकते, आपण त्या संदर्भात अजून माहिती घेणारच आहोत. एमपीएससी कडे आरटीआय टाकणार आहोत. आरटीआय मध्ये माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला अजून कन्फर्म इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. तोपर्यंत परत एकदा तुम्हाला महत्वाची जी माहिती आहे, अजून जर कोणी बॅच जॉईन केली नसेल, पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता लाईव्हस्टॉक सुपरवायझर ज्यांचा कोर्स चालू आहे किंवा कोर्स कंप्लीट झाला ज्यांचा चालू आहे त्यांना सुद्धा एक्झाम देता येणार आहे. ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा, कारण तर सरळ सेवेमध्ये तसं नव्हतं, परंतु एमपीएससी मध्ये ॲपियर स्टुडंटला सुद्धा फॉर्म भरता येतो. तर त्याकरिता आपल्याकडे ऑफर आहे. ऑफरचं तुम्हाला सध्या आजचा शेवटचा दिवस आहे, लाभ घेता येणार आहे 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता. त्याच्यामध्ये सगळं टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे बेसिक पासून शिकवले जाणार आहेत. तर बॅच जॉईन करण्याकरता तुम्हाला नंबर दिलेलाच आहे 83 29 588 625 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे. अजून जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कॉल करा किंवा कमेंट करा, कमेंटला आन्सर दिलं जाणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारे जे अपडेट आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासाला सुरुवात करा. फक्त जाहिरात येणार आहे, परीक्षा होणार आहे, कुठंतरी आपण त्यामध्ये असलो पाहिजे 266 पदामध्ये, हा ठाम निश्चय मनामध्ये करा आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. त्याकरिता प्रामाणिक प्रयत्न आतापासून सुरुवात. आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला नसेल, परंतु नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प केला असेल या पदाकरिता मी तयारी करणार आहे आणि ते पद मी मिळवणारच आहे, तर या दृष्टीने तुम्ही नियोजन करा. त्याचे नियोजन करू नका, फक्त नियोजनाचा अंमलबजावणी सुद्धा करता आली पाहिजे. ओके, दिवसातले 5 ते 6 तास काढा. फील्डवर्क वरती असतात सगळे विद्यार्थी, मला माहिती आहे वेळ कमी आहे, परंतु जेवढा वेळ मिळेल तेवढं तुम्ही अभ्यासाला द्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.